काय सांगाल चिमण्या आणि साईनं उत्तमरित्या आता गटपास केलेला आहे, काय सांगाल त्याविषयी? चांगली गाडी पळते आणि मैदान पण चांगलं आहे, त्या हिशोबाने गाडी पळवली आज. गावचा साज म्हणायला लागेल तुमच्या जिल्ह्याचा, काय सांगाल कसं नियोजन ठरलेलं? नियोजन तर आम्ही शेटचं झालं ते बोलणं, दोघांनी केलंय पायरा आणि त्या हिशोबाने गाडी पळवली आज. महाराष्ट्रात आता वजीरवर कोण पळालाच? वजीर आणि शंकर पळाला. शंकर किती वेळ गटात? ते 17मध्ये. 17मध्ये गटपास झाले. ती गाडी कशी पळाली काय सांगाल? ती पण गाडी चांगली पळाली, पण थोडंसं शाकीर बैला पुढं लागलंय थोडंसं. ते मग अशी गट पळून आल्यानंतर थोडंसं गाडी पुढे गेल्यानंतर थोडासा अपघात झाला नॉर्मल. आता शाकीरबाईंची तब्येत वगैरे कशी आहे? गेले दवाखान्यात, पण आता वय म्हणजे काही एवढं नाही आहे, पण गेले. नाही, काळजी करण्यासारखं नाही. आता आपले सुंदर पण आज आहे. सुंदर किती गटात पळणार आहे? सुंदर 80मध्ये. 80मध्ये पळणार आहे. हो. आता महाराष्ट्रात बघायला गेलं तर जवळपास सगळ्याच गाड्याच आपलं घरचं साज पळतात. हो. राजा आणि सम्राट पण घरचीच गाडी पळणार आहे. चिमण्या साई पण घरचीच गाडी पळाली. सुंदर आणि शंभू पळणार आहे. घरचीच गाडी. हे सगळं एवढं मोठं हिंद केसरीचं मैदान आहे, घरचं नियोजन सगळं साज पळवण्याचं कसं काय ठरवलं? गाडी पळतात आणि त्या हिशोबाने नियोजन केलंय, चांगल्या गाड्या पळणार. साईजन चिमण्याच्या गाडी कोण होतं? छोटू भाई होतं. छोटू ड्रायव्हर होते. ती गाडी कशी पळाली? चांगली पळाली. ती गाडी पळतेच ना, काय विषय. आणि छोटू भाई पण दोन्ही बैल हाकललेले आहे, त्याच्यामुळे काय विषय. सुंदरचं आज शंभूचं नियोजन कसं लावलं? आता गाडी पहिल्यांदाच पळते नाही? नाही, दुसऱ्यांदा एकदा वडकीला पळाली होती. बरं. 19-20 मध्ये स्विमीला मार खाल्ला होता गाडीने, पण आज गाडी राहील काहीतरी करेल. आता महाराजसाहेब पुशेगावचं हे मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान आहे, मैदानाविषयी काय सांगाल? मैदान पारदर्शक मैदान आहे आणि या मैदानासाठी अखंड महाराष्ट्राला वेळ लागलेला असतो का ह्या मैदानात गुलालात राहायला पाहिजे. त्या हिशोबाने आपण सगळेच या बैलगाडा मालक या ठिकाणी आलेले. साहेब आता आपला सुंदर आहे, साई आहे, गाड्या दोन्ही पण चांगल्या पाहिजे. जवळपास तुम्ही घरचं साज जास्त करून पळवत आहे. शेट मैदानावरती का दिसत नाहीत काय? शेटचं थोडंसं गडबड आहे आता इलेक्शनची, त्या हिशोबाने येतील शेट काय. घरचा साज कधी पळवणार सुंदर साई? थोड्या दिवसात दिसेल घरचा साज पण. कारण आता भरपूर म्हणजे विभिन्न गाड्या पाळल्यात, पण कुठेतरी असं वाटतं की आता दोन्ही पण टॉपचे नंतर म्हटल्यानंतर ना घरचा साज कधी पळवतात. थोड्या दिवसात दोन्ही पण घरचे पळवणार गाडी. आता तुमच्या जिल्ह्यात एक मोठं मैदान लागलंय 5 लाखाचं, त्याला हे आहे तर आदत आणि दिवसाचं आहे, मग ते पण नियोजन झालेत का? दोन्ही पण पळणार तिथे, नियोजन झाले दोघांचे. हो. आणि साई आणि चिमण्या ही जोडी पळते आणि वारंवार त्या जोडीने सिद्ध केलंय की गुलाबात पात्र असतं. ते 100% मोठं मैदान असतं तिथे ही जोडी 100% दिसते. काय सांगाल, म्हणजे ज्यावेळी मोठं मैदान पडतं नियोजन कसं होतं त्यावेळी? त्यावेळेस काय आम्ही शेटचा आणि संतोष शेट तोडकर आपले यांचं दोघांचं बोलणं झालंय, त्या हिशोबाने त्यांनी पायरा केला आणि गाडी पळवली आज. आणि मेन म्हणजे हिंद केसरीचं मैदान आहे, गुलाला महत्वाचा असतो. गुलाला आणि ती गाडी आम्हाला माहिती आहे का गुलाला पात्र राहणार, कारण की ती गाडीने आतापर्यंत कुठं मार खाल्लेला नाही. पुसेगावच्या मैदानाचा गुलाल तुमच्या दावणीला लागलाय का ना आतापर्यंत? नाही, आहे एक पुशेगावची नवीन खरेदी केली होती आम्ही, पण आता आपण घेतल्यानंतर आता पहिला टाइम आहे. म्हणजे आता अपेक्षा आहेत तुम्हाला 100% करून, कारण आज खऱ्या अर्थानं 4थ्या गटात चांगली जोडी पाहिजे. साई डबल हिंद केसरी झालेलं आहे, आता एक हॅट्रिक करायला पाहिजे असं आमची अपेक्षा. नक्कीच म्हणजे सेवागिरींच्या आशीर्वाद 100% तुम्हाला लागेल. हो. छोट्या साई विषयी काय सांगाल महाराज? छोटा साई पण पळतोय. छोटा साई सध्या मुंबईला आहे. आणि तो कधी दिसेल तुमच्या म्हणजे ह्या? तो पण 3 फेऱ्यामध्ये येणार आहे थोड्या दिवसात, पण सध्या आता मुंबईला बिंदोड चालू आहे, तर सध्या मुंबईला आहे. विशाल शेट मात्र शाकीर ड्रायव्हरला दुखापत झाली तर आता पुढचे गट ते बसणार आहेत का बाकीच्या? आता तेच बसणार की ती घरची गाडी तर तीच हाकलतात. दुखापत झाली तरी पण शेवटी लक्ष द्यायला लागणार. हाणणार ती गाडी, दवाखान्यात गेलेत त्या. चालेल, नक्की नंतर आम्ही अपडेट घेऊ मित्रांनो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. आज गटपास झालाय आणि सेवागिरीच्या या मैदानात तुम्हाला गुलाल लागेल ही तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.